आजकाल प्रत्येकच जण आपल्याला सांगत असते की देवघरात हे ठेवा म्हणजे प्रगती होईल, देवघरात ते ठेवा म्हणजे सुख समृद्धी येईल. परंतु मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे की तुमच्या घरामध्ये म्हणजेच देवघरामध्ये जर हे देव असतील किंवा तुम्ही या देवांची पूजा करत असाल तर अजिबात करू नका. आजच ते पाण्यात विसर्जित करा. तर काय आहेत ते नियम ते बघून घ्या. कोणते आहेत ते देव हे सर्व तुम्हाला आजच्या या 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. सर्वात पहिलं, देवपूजेतील देव एकमेकांस पाहत आहेत असे ठेवू नयेत. म्हणजे एकमेकांकडे तोंड करून ठेवू नये. त्यांची सर्वांची दिशा ही एक समान असावी, एकमेकांकडे नसावी. देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये. म्हणजे आपल्याला जर सवय असेल की लपवून ठेवायची तर तसं करू नये. देवाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती अगर तसबीर हव्यात. मुळात मला तरी असं वाटते की देवघरामध्ये बाळकृष्ण, गणपती, अन्नपूर्णा आणि आपलं एखादं कुलदैवत आणि जे टाक बनवलेले असतात ते हे देव सोडून इतरत्र देव ठेवण्याची गरजच नाही आहे. पण अजून कोणाची काही श्रद्धा असेल तर ती ठेवावी की नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. दुसरा नियम, एकच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती असू नये. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालू शकतो वेगवेगळा, परंतु मूर्तीच अशा 2-3 नकोय किंवा फोटोच 2-3 नकोय. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, त्यापेक्षा जास्त नको. म्हणजे घरामध्ये तुम्ही जर देवीची कुठे आधी म्हणजे स्थापना केलेली असेल, एक अन्नपूर्णा असेल किंवा मोठी जी देवी असते महालक्ष्मी किंवा तुळजाभवानी, अशा वेगवेगळ्या चालू शकता, पण 2 पेक्षा जास्त नसाव्यात घरामध्ये. तिसरा नियम, दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावेत, नाहीतर पूजकाची ही वंशबुडी होईल, अनेक संकटांनी त्रस्त होईल. तुम्हाला असं वाटते की तुमच्या घरामध्ये असं बुडीताची जमीन वगैरे तुम्ही केलेली आहे किंवा तुमच्या घरामध्ये बुडीतांचे देव राहिलेले आहे, तुम्ही ते पुढे वापरत आहात, तर तसं करू नका. स्वतःचे देव हे स्वतः बनवून आणा आणि मग त्याची विधिवत पूजा करा. बाकी जे जुनं पानं असेल ते देव घरात ठेवूच नये, त्याचं पाण्यामध्ये वाहत्या विसर्जन करून टाकावं. चौथा नियम, देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये. तुम्ही जर ठेवला असतं तर सहकुटुंब सहपरिवार जो फोटो असतो कार्तिक गणपती तो असला तरी काही हरकत नाही, परंतु मूर्ती तर नसावीच. घराचे वातावरण स्मशानवत होईल, कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानाचं तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. पाचवा नियम, संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. दक्षिणाभिमुख असो किंवा हनुमान असो, तो जो दरवाजाच्या वर लावला जातो दक्षिणेकडे तोंड करून, तर त्याची काही अडचण नाही, कारण ते आपल्या घरासाठी वास्तुदोषासाठी शुभ असतं. परंतु आपल्या प्रॉपर देवघरामध्ये तुम्ही मारुतीची पूजा करू नये. 6वा नियम, देवघरात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय आणि अतिउदास राहते. 7वा नियम, देवघरात मुंजा पूजू नये. बाकीचे देव काम करत नाहीत, शिवाय त्या मुंजा सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. 8, देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विठ्ठलाशी श्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. 9वा नियम, देवघरात काळभैरवाची सुद्धा पूजा देखील निषिद्ध मानली जाते. तो यम असून अति उग्र व कडक आहे. 10वा, देवघरात म्हसोबा पूजू नये. त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवघरात पिराच्या चिन्हांची पूजा करू नये. इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही. म्हसोबा म्हणजे आपल्याकडे जे टाक बनवलेले असतात ते कुलदेवी, कुलदैवत म्हणजे खंडोबा, आपला बिरोबा जो असतो तो आणि आपला हीर घरातला, तर इतकेच टाक बनवलेले असतात. त्यामध्ये म्हसोबा ॲड करू नये, म्हसोबाची पूजा करू नये. 11वा नियम, गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. तुमच्या घरात जर गुरु शिष्य काही परंपरा असेल, तुम्ही गुरु केलं असेल कोणाला किंवा काही असेल तर तसं करू नये. 12वा नियम, देवाची मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नयेत. ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात. 13वा नियम, देवघरातील पूजेच्या मूर्त्या 3 इंचांपेक्षा कमी असाव्यात. जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात. देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न, छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेली, चीर गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावे. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. 13, बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नये.
आसरा देखील देवघरात पूजू नये. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रभात करावे. आणि एक महत्त्वाची आणि शेवटची माझी स्वतःची एक टीप देते. आपण जी देवघरातल्या देवांची दर हप्त्याला म्हणा किंवा दररोज जी स्वच्छ धुवून वगैरे पंचामृताने किंवा साधं पाण्याने दुधाने पूजा करतो, तर ते धुतल्यानंतर ते कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे. आपल्याकडे वास्तुदोष लागण्याचं सर्वात मुख्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जर देव धुतले तर ते ओले तसेच जर ठेवले गेले तर त्याने प्रचंड प्रमाणात वास्तुदोष तयार होतो. देव ओले असलेले चांगलं नसतं. ते स्वच्छ कापडाने पुसून मगच देवघरात ठेवायचे आहे. रामकृष्ण हरी.